चला तर आपण पोट कमी करण्यासाठी साइड्स पासून पहिले सुरुवात करायची आहे। तर कोणासन आपण बघितलेलं होतं, परत एकदा मी दाखवतो कोणासन। जेवढं तुम्ही साइडने वाकणार तेवढं साइडला प्रेशर येणार आहे आणि साइड्स कमी होणार आहे। रिलॅक्स। दुसऱ्या बाजूने यानंतर आपण उत्थित पार्श्व कोणासन बघणार आहोत। तर दोन्ही पायामध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे, पायामध्ये अंतर घेऊन एक पाय फोल्ड करायचा आहे आणि पाय या पद्धतीने फोल्ड करायचे की हिल आणि गुडघा एका सरळ लाईन मध्ये आला पाहिजे। आणि जो पाय तुम्ही फोल्ड करणार त्याच्या विरुद्ध हात या पद्धतीने पोटाला पीळ द्यायचा आहे आणि बॅलन्स सांभाळत आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये जायचं आहे। रिलॅक्स। दुसऱ्या बाजूने पाय फोल्ड केला आणि जो पाय फोल्ड केला त्याच्या अपोजिट हात पूर्ण पोटाला पीळ मिळाला पाहिजे। रिलॅक्स। यानंतर अर्ध मत्स्येंद्रासन बसून आसन आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम दंडासनात एक पाय फोल्ड करायचा आहे आणि जो पाय तुम्ही फोल्ड करणार त्याच्या विरुद्ध हात। मगाशी जे आपण केलं तोच प्रकार फक्त बसून करायचा आहे। पोटाला चांगला पीळ द्यायचा आहे। रिलॅक्स। दूसरा पायाने आपण पाहू शकतो प्रसाद महामनकर राष्ट्रीय योगासनपटू, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा योगासनपटू आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। पोट कसं कमी करायचं आणि उंची वाढवण्यासाठी कोणती कोणती योगासन आहेत। आता आपण पाहतोय पोट कमी करण्यासाठी महत्त्वाची योगासनं। त्यानंतर तुम्ही दोन्ही पायात डिस्टन्स घेऊन जास्तीत जास्त अंतर घ्यायचे पायात आणि एक पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून एका हाताने समोरच्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि दुसरा हात दीर्घ श्वास घेऊन वरच्या दिशेने ताणून साइडला बेंड व्हायचं। प्रसाद महामनकर ची एक
सुंदर आठवण आणि त्याचा अविस्मरणीय दिवस म्हणजे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जेव्हा डोंबिवलीमध्ये आले होते तेव्हा 20,000 विद्यार्थ्यांसमोर प्रसादने बर्फाच्या लाद्यांवर योगासनं केली होती आणि अब्दुल कलाम आश्चर्यचकित झाले होते. असा हा योगासनपट्टू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये मोफत योग शिक्षण देत असतो. तसेच सेलिब्रिटीजला प्रशिक्षण देत असतो. नुकतंच त्याने मराठी फिल्म TV सिरियल ॲक्टर्स राणादा त्याला सुद्धा प्रशिक्षण दिलं होतं. प्रसादची खासियत म्हणजे योगासनांमुळे अतिशय तो शांत स्वभावाचा, नम्र आणि अतिशय कृतज्ञ असा, सर्वांनाच आवडणारा असा योगसाधक आहे. अगदी हळू स्वरामध्ये तो आपली प्रॅक्टिस सर्वांना दाखवत असतो, सांगत असतो की योगासनांचं महत्त्व सांगत असतो की योगासनं किती महत्त्वाची आहेत. तर त्याच्या प्रॅक्टिसनेच तो सर्वांना आकर्षित करत असतो की या तुम्ही सर्वांनी योगासनं करा, प्राणायाम करा, ध्यानधारणा करा. हे आपण बघतोय वक्र पद्मासन. वक्र पद्मासनामुळे जे पोटाचे बघा, आपण पोटाला कशी फिरत त्याचा T-शर्ट सुद्धा म्हणजे बनियान आहे त्याला सुद्धा एक टर्न्स आलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकतो आपण. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने तसं समजा जर पद्मासन कोणाला घालता आलं नाही तर मग आपण साधी मांडी घालून सुद्धा बसू शकतो ना याच्यामध्ये. हो, नक्कीच. ज्यांना पद्मासन घालता येत नाही किंवा गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी नुसती मांडी घालून जरी केलं किंवा शक्य असेल आपण तसंच सांगूया सर्वांना, म्हणजे काय सगळ्यांना सगळी योगासनं व्यवस्थित करता येतील अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत आपल्याला आज प्रशिक्षण द्यायचंय. तर एक पाय तुम्ही वरती घेऊन जो पाय तुम्ही वरती घेतलाय त्याच दिशेने तुम्ही वाकायचं आहे. कित्येकदा काय होतं, हा इकडचा उजवा जो गुडघा आहे ना तो उचलला जातो, तो उचलायचा नाहीये. त्यानंतर आपण दुसरं आसन पाहतोय, धनुरासन. आपण धनुरासन पाहतोय. पोटावरती पूर्ण झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आणि दोन्ही पायाच्या अँकलला हाताने पकडायचे. या पद्धतीने पूर्ण हात घट्ट पकडल्यानंतर पायानी पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची. रिलॅक्स. याच्यामध्ये पोटावरती चांगला प्रेशर येतो, पोटावरती दाब मिळतो आणि पोट कमी होण्यास मदत होते. परंतु जास्तीत जास्त तुम्हाला वरती स्ट्रेच करायचं आहे धनुरासन. आणि ज्यांना दोन्ही पाय पकडून जमत नसेल त्यांनी एक पाय पकडून केलं तरी हरकत नाही. परत एकदा आपण पाहतोय धनुरासन.
फार सुंदर प्रसाद. आज आपण पाहणार आहोत पोट कमी करण्यासाठी आणि उंचीवर्धक योगासने. सुंदर सेशन आहे. सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. यानंतर तुम्ही मंडूकासन करू शकता. वज्रासनात बसायचंय. दोन्ही हाताच्या मुठी या पद्धतीने बंद करायच्या आहेत आणि दोन्ही हात ओटी पोटाजवळ ठेवून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत खाली वाकायचा आहे. रिलॅक्स. या सर्व पोटांवरती प्रेशर देणाऱ्या, दाब देणाऱ्या आसनांमुळे पोटातले जे गॅसेस आहेत, कॉन्स्टिपेशन यासारखे जे किरकोळ आजार आहेत त्यांच्यापासून आपण मुक्त होणार आहोत. तर हे आसनं तुम्हाला नक्की करायचे आहेत. परत एकदा आपण पाहतोय मंडूकासन. दोन्ही हाताच्या मुठी अशा घट्ट बंद करून उभ्या ठेवायचे. दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत सोडत पूर्ण पोटात आतमध्ये त्या मुठी रुतल्या पाहिजेत. रिलॅक्स. यानंतर पाठीवरती झोपून पवनमुक्तासन. पाठीवरती सरळ झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही पाय जास्तीत जास्त वरती उचलून छातीच्या दिशेने घ्यायचे आहेत आणि दोन्ही हातांनी पायांना घट्ट मिठी मारून मान वरती उचलायची आहे. रिलॅक्स. ज्यांना मानेचं दुखणं असेल तर त्यांनी मान उचलू नका, फक्त पाय उचलायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही पाय उचलता ज्यांना नाही जमणार त्यांनी एक एक पायाचा सराव करायचा आहे. या पद्धतीने मानेचं दुखणं असेल, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस वगैरे असेल तर मान उचलू नका. बाकीच्यांनी मान उचलायची आहे. दूसरा पाय. यानंतर आपण पाहतोय अर्ध हलासन. दोन्ही पाय 90 अंशावरती उचलायचे आहेत आणि त्याच आसनामध्ये स्थिर राहायचंय जेणेकरून पोटावरती जास्त प्रेशर येईल आणि पोट कमी होण्यास मदत होईल. हे आहे अर्ध हलासन.
या आसनामुळे संपूर्ण ताण आपल्या पोटावरती म्हणजे ॲब्डॉमिनल मसल जो आहे त्यावरती येतो आणि त्यामुळे पोट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आसन आहे. फक्त यामध्ये काळजी अशी घ्यायची की गुडघे जे आहेत ते सरळ ठेवायचे आहेत. रिलॅक्स. प्रसाद, योग साधकांना पाय उचलताना कठीण जाईल किंवा पाठीवरती जास्त ताण पडेल दोन्ही पाय एकत्र उचलताना, तर त्यांनी पाय फोल्ड करून एक एक पाय उचलला तरी हरकत नाही. या पद्धतीने तुम्ही सराव करू शकता. किंवा ज्यांना पाय उचलता येणार नाही त्यांनी भिंतीचा आधार घेऊन सुरुवातीला याचा सराव करायचा आहे. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सत्यम पाठक यांचा. उंची किती वयापर्यंत वाढू शकते आणि काही स्पेसिफिक एज नंतर वाढवता येते का उंची? मुलांची उंची ही 20 वर्षापर्यंत वाढते आणि मुलींची आहे ती 18 वर्षापर्यंत वाढते. त्या पिरियडमध्ये तुम्हाला जे आपल्या पायाचा जो मेटाफिसिस भाग आहे याला तुम्हाला जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. त्याला जास्त ताण देणारे व्यायाम प्रकार करायचे, स्ट्रेचेस करायचे आहेत. स्किपिंग करू शकता तुम्ही त्या वयात, आणि स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, असे बरेच प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता. आणि योगासनं आहेत. योगासन आपल्याला दाखवता येतील का? उंची वाढवण्यासाठी कुठली महत्वाची योगासन आपण बघतोय ते ताडासन. दोन्ही पायामध्ये 1 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात सरळ वरती उचलायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि पायांच्या टोज वरती उभं राहायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं शरीर ताणायचा प्रयत्न करायचा. रिलॅक्स. परत एकदा आपण पाहतोय ताडासन. पूर्णपणे पायाला स्ट्रेच करायचं आहे जेणेकरून मेटाफिसिस भागाला ताण पडेल. यानंतर तुम्ही अधोमुख श्वानासन सुद्धा करू शकता. याच्यामध्ये पूर्ण पायांच्या नसांना ताण पडतो आणि उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. यामध्ये तुम्ही एक पाय वरती घेऊन अजून ताण देऊ शकता. दूसरा पाय. उंची वाढवण्यासाठी आपण योगासनं पाहत आहोत.
यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता, जेणेकरून चांगला ताण पडेल पायांना. हा ताण पडणं महत्वाचं आहे. या पद्धतीने तुम्ही जर पाय असे ओपन केले तर तुम्हाला पूर्ण हा ताण आहे तो जाणवेल. आणि हा ताण तुम्ही जेवढं वेळ देणार तेवढं तुमच्या उंची वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. या आसनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ थांबायचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा ज्यांना पूर्ण खाली वागता येणार नाही, जाता येणार नाही, त्यांनी जेवढं जमेल तेवढा तुम्ही ताण देऊ शकता पाय असे ओपन करून. फक्त काळजी घ्यायची की अतिरिक्त ताण दिला नाही पाहिजे. हा ताण जर जास्त झाला तर तुमच्या पायाचे जे नसा आहेत ते आतमध्ये टिअर होऊ शकतात, ब्लड क्लॉट्स होऊ शकतात. तर ही काळजी घ्यायची. रिलॅक्स. यानंतर हनुमानासन तुम्ही करू शकता. रिलॅक्स. याचा सराव करत असताना तुम्ही सुरुवातीला एक पाय पुढे घेऊन या पद्धतीने सराव करू शकता. हा पाय फोल्ड करायचा आहे आणि हा पाय जितका सरळ होईल तुम्हाला तुमचं जे ताण आहे तो तुम्हाला सहन झालं पाहिजे अशा पद्धतीने ताण द्यायचा आहे. अतिरिक्त ताण द्यायचा नाहीये. आणि या स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून त्या पायांच्या नसांना, त्या भागाला सवय होईल त्या ताणाची. आणि मग हळूहळू तुम्ही पूर्ण खाली जाऊ शकता. रिलॅक्स. यानंतर पाठीवरती झोपून तुम्ही हात स्ट्रेच देऊ शकता ताण. तो या पद्धतीने पाय फोल्ड करून हाताने पाय पकडायचा आहे आणि हा स्ट्रेच द्यायचा आहे. अतिशय उत्तम हा ताण आहे. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने
आणि जर आपल्याला पाय एवढ्या वरती घेऊन जाता येत नसेल तर थोडासा खाली घेऊन केलं हे आसन तरी सुद्धा चालेल. आपण दुसऱ्या बाजूने बघूया. किंवा तुम्ही सपोर्ट घेऊन आधार घेऊन तो पाय टेकवून ठेवला तरी हरकत नाही सुरुवातीला. हा बघा, हा खूप वरती नाही नेला तरी सुद्धा चालेल. गुडघ्यातून मात्र सरळ पाहिजे. जिथे तुमचा पाय सरळ होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्थिर राहायचं. असं करत करत तुम्ही तुमची प्रॅक्टिस वाढवू शकता आणि त्या आसनांमध्ये तुम्ही अंतिम स्थितीमध्ये पोहोचू शकता. यानंतर तुम्ही पोट कमी करण्यासाठी अजून एक आसन ते म्हणजे जठर परिवर्तन आसन करायचं आहे. दोन्ही पाय फोल्ड करून वरती उचलून घ्यायचे आणि एका साईडला या पद्धतीने टाकायचं आहे. या पद्धतीने टाकल्यानंतर पाय हळूहळू सरळ करायचे आणि ज्या दिशेने पाय आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला मान आणि पोट पीस झालं पाहिजे. अतिशय उत्तम असं आसन आहे हे जठर परिवर्तन आसन. या आसनामुळे जठराचं कार्य जे आहे ते उत्तमरित्या चांगलं कार्य राहतं. लिव्हर, पॅनक्रियाज, दुसऱ्या बाजूने किडनी या सर्व अवयवांना चांगला रक्तपुरवठा होतो या आसनामुळे. आणि खूप सोपं आसन आहे, प्रत्येक जण हे आसन करू शकतो. पोट कमी करण्यासाठी आणि साईड फॅट्स कमी करण्यासाठी हा जो पीळ आहे तुम्ही बघू शकता. हा पीळ जो आहे तो पीळ भेटल्यामुळे आपल्या साईड फॅट्स आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी फार मदत होते आणि या आसनामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ थांबू शकतो. रिलॅक्स. यानंतर पोटावरती झोपून जे आपण मगाशी धनुरासन पाहिलेलं त्याच धनुरासन मध्ये तुम्ही रोलिंग करू शकता. पूर्ण स्ट्रेच करायचं आहे आणि एकदा राईट साईडला आणि लेफ्ट साईडला या पद्धतीने पूर्ण पोट जमिनीला रगडायचं आहे, ज्यामुळे पोटाची जी चरबी आहे ती कमी होण्यासाठी, आटोक्यात येण्यासाठी ही एक्सरसाइज फार उपयोगी ठरते. रिलॅक्स. पाठीवरती रिलॅक्स व्हायचंय. त्यानंतर उत्तान पदासन करायचं आहे. हे पण पोट कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. दोन्ही पाय 90 अंशावरती उचलायचे आणि 45 अंशावरती होल्ड करायचं.
रिलॅक्स. या आसनाचा सुरुवातीला सराव करत असताना तुमचं पोट किंवा बॉडी शेक होऊ शकते, तर एक एक पाय उचलून तुम्ही या आसनाचा सराव करू शकता आणि जे पोटाचं जे ॲब्डोमेन मसल्स आहेत त्याची ताकद तुम्ही वाढवू शकता. आणि त्यानंतर तुम्ही दोन्ही पायांचा सराव केला तर तुम्हाला एकदम सहज शक्य होईल हे आसन करायला. पण एक एक पायाने सुरुवातीला तुम्ही करायचं आहे. परत एकदा आपण पाहतोय. यानंतर काही एक्सरसाइज मी दाखवणार आहे, त्या सुद्धा तुम्ही करायच्या आहेत. तर पहिल्या एक्सरसाइज आहेत पवन मुक्तासन मध्ये तुम्ही रोल करायचा आहे. या पद्धतीने बसून तुम्ही दोन्ही पायांना पकडायचे आहे. एक एक पाय पकडला, एक एक पायाचा गुडघा पकडला तरी हरकत नाही आणि पूर्ण मागे जाऊन पुन्हा वरती यायचं आहे. प्रत्येक वेळी श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने तुम्ही 20-20 चे सेट्स करू शकता. 2-3 तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. यानंतर अर्धनाभासन. दोन्ही हात मागे, दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकत्र वरती उचलायचे. परत एकदा. जास्तीत जास्त ताण पडतो पोटावरती या आसनांमुळे. या आसनाचा तुम्ही 10 सेकंद या पद्धतीने तुम्ही 5 वेळा सराव करू शकता आणि हळूहळू तुम्ही त्याचं ड्युरेशन वाढवू शकता, टाइम ड्युरेशन आणि रिपिटेशन. यानंतर उभं राहून ज्यांना पाठीवरती झोपून किंवा त्रास होत असेल तर त्याने उभं राहून सुद्धा एक एक्सरसाइज आहे ती करायची आहे. ते म्हणजे एक हात मानेच्या मागे घ्यायचा आहे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि एक पाय फोल्ड करून क्रॉस उचलायचा आहे आणि हात गुडघ्याला लागला पाहिजे. पूर्ण ट्विस्ट करायचं आहे पोटाला.
पद्धतीने 20-20 से तुम्ही प्रत्येक साइड्सला करू शकता। पूर्ण ट्विस्ट करायचं आहे। रिलॅक्स व्हायचं आहे। रिलॅक्स। पोट कमी करायचं असेल तर या सर्व एक्सरसाइज करायच्याच आहेत आणि त्यासोबत खाण्यावरती आपल्या नियंत्रण ठेवायचं आहे। रात्रीचं जेवण तुम्ही कमी करायचं आहे सुरुवातीला, जास्त कमी नाही पण 10%, जिथे तुम्ही 2 चपात्या खाता तिथे 1 आणि अर्धीच खा, अशा हळूहळू तुम्ही कमी करायचं आहे। एकदम पूर्ण बंद करून आपल्या शरीराला पण सवय झाली पाहिजे त्या डाएटची किंवा त्या खाण्याची, तर तो प्रकार तुम्ही हळूहळू करायचा आहे खाण्याचा। आणि बाहेरचं खाणं बंद करायचं आहे, जे जंक्स फूड आहेत किंवा हेल्दी जे नॉन हेल्दी आहेत ते पदार्थ तुम्ही खायचे नाही आहेत। ब्रेड्स, पाव वगैरे अशा गोष्टी खायच्या नाही आहेत, जेणेकरून आपल्या बॉडीला त्यांचा इफेक्ट पडेल। तर हे तुम्हाला एक्सरसाइज पोट कमी करण्यासाठी मदत करेल। आणि आपण प्राणायाम पाहणार आहोत, तो म्हणजे कपालभाती। याच्यामध्ये जास्तीत जास्त श्वास बाहेर सोडून पोट आतमध्ये घ्यायचं आहे। पूर्ण श्वास बाहेर सोडून पोट आतमध्ये खेचून धरायचं आहे जास्तीत जास्त, जेणेकरून पोटाला आतमध्ये राहायची सवय लागेल आणि टॉक्सिन्स आहेत ते बाहेर जातील शरीरातून आणि फॅट आतमध्ये बर्न होतील। रिलॅक्स। कपालभाती हा प्रचलित प्राणायाम आहे, क्रिया आहे ती। या क्रियेचा तुम्ही सराव करायचा आहे जास्तीत जास्त। आणि सुरुवातीला जर तुम्हाला
दम लागत असेल तर तुम्ही सावकाश पद्धतीने ही क्रिया करू शकता. एक एक स्ट्रोक्स तुम्ही थांबून थांबून. या पद्धतीने या स्पीडने सुद्धा तुम्ही करू शकता. नेसेसरी नाहीये की तुम्ही फास्टच करायला पाहिजे. यानंतर उड्डाण बंद करायचं आहे. मगाशी मी दाखवलं त्या पद्धतीने. श्वास बाहेर सोडून पोट जास्तीत जास्त आतमध्ये खेचून धरायचं आहे. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे श्वास बाहेर सोडून थांबून राहण्याची, तेवढा सेकंदच तुम्ही थांबायचं आहे. परत एकदा लास्ट टाइम. प्राणायामांचा सराव करताना आरामात करायचा आहे. एक प्राणायाम झाल्यानंतर थोडं तुम्ही रिलॅक्स होऊन मग दुसरा प्राणायामाला सुरुवात करायची आहे. आसनांमध्ये पण याच पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे. यानंतर अग्निसार प्राणायाम करायचा आहे. याच्यामध्ये श्वास बाहेर सोडून फक्त पोटाची हालचाल करायची आहे. पोट आत बाहेर करायचं आहे. एकदा श्वास बाहेर सोडल्यानंतर मी एकदा करून दाखवतो. पहिले दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर पूर्ण श्वास सोडायचा आहे बाहेर आणि पोट आत बाहेर. श्वास बाहेरच रोखून ठेवायचा आहे. हाच प्रकार तुम्ही उभं राहून करू शकता. उभं राहून दोन्ही पाय अंतर घ्यायचे. सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना श्वास सोडल्यानंतर जो पोट हलवण्याचा स्पीड आहे तो मध्ये मध्ये तुमचा लूज होऊ शकतो. तर त्याच्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून पुन्हा त्याला एक गती द्यायची आहे पोटाला.
एकदा लास्ट टाइम परत एकदा. रिलॅक्स. तर ही सर्व आसनं आणि प्राणायाम आणि उंची वाढवण्यासाठी जे जे आसनं सांगितले त्या आसनांचा तुम्ही सराव करायचा आहे, सातत्य ठेवायचं आहे, रिपिटेशन वाढवायचं आहे. टाइम जरी तुम्ही सुरुवातीला नाही वाढवलं तरी हरकत नाही, पण रिपिटेशन वाढवा तुम्ही त्याच आसनांमध्ये, प्राणायामामध्ये. आणि असे छान छान योगासनं प्राणायाम तुम्ही शिका आणि तुमचं आरोग्य सुदृढ ठेवा असं मी प्रार्थना करतो. आणि हे लाईव्ह मी इथेच थांबवतो. धन्यवाद.